नमस्कार, माझे नाव प्राची वसंत. मी इयत्ता 10वी शिकत आहे. आज मी तुम्हाला माझ्या शाळेविषयी शांताबाई निकांते विद्यालय रामपुरी खुर्द या शाळेविषयी माहिती देणार आहे. हे माझ्या शाळेचं पूर्ण ग्राउंड आहे. या मैदानामध्ये सध्याला 26 जानेवारी निमित्त खेळ चालू आहेत. ह्या मैदानावर रनिंगची स्पर्धा चालू आहे. चला पहिले दुसरे चला इकडे. नववी संवर्ग तयार राहा. हे आमच्या जिथे आम्ही दर वर्षीचे 26 जानेवारी असो किंवा कोणतेही राष्ट्रीय सण असो हे आम्ही इथे साजरे करतो. हा आमचा ध्वजावरण इथे आम्ही साजरे करत असतो. तसेच आता इथे आमच्या शाळेची तेज बांधणी चालू आहे. हो सर. नाव घ्या. तसेच हे आमच्या शाळेचे स्टाफ रूम व ग्रंथालय इथे आहे. यानंतर आपण अटल टिंकरिंग या लॅबमध्ये जाणार आहोत व याची माहिती घेणार आहोत. हां. नाव वर्ग चला शेड्यूल. हे आमच्या शाळेचे लॅब आहे. यानंतर आपण याची पूर्ण जे रोबोट वगैरे प्रकरणे आहेत तयार केलेले याची आपण माहिती घेऊया. ही आमच्या शाळेत बनवलेली जी बॅटरीवर चालू शकते. हा रोबोट आहे.
आत्ता मोठमोठ्या कंपनीत हॉटेलमध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होत आहे आणि हा रोबोट आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वजन वाढवण्यासाठी याचा वापर करू शकतो. इथं आपण वजन ठेवून ह्या रोबोटला शिफ्ट कमांड देऊन रिवर्स आणि समोर देऊ शकतो. ही लाईटिंग आहे जी आपण घरावर गणपती उत्सव असो किंवा दिवाळी असो त्यावेळेस आपण चार्जिंगवर ही लावू शकतो. तसेच हा आम्ही इलेक्ट्रिक ॲटो बनवलेला आहे जो दोनशे ना वेट फॉर फिलामेंट अनलोड बघा हे आता मागे फिरेल हे बघा मागे फिरायला लागलं ते फिलामेंटला बाहेर खेचत आहे ते फिलामेंटला बाहेर खेचत आहे बाहेर काढायचं का? हां जे बाहेर लागलं बाहेर खेचत आहे बाहेर टाकायचं कोण इकडे तिकडून या तिकडून लावला साईड तिकडून जायचं लावायचं बघा. ते इथे लिहिलं बघा वेट फॉर फिलामेंट अनलोड म्हणजे फिलामेंट अनलोड व्हायची वाट बघा तर सगळं लिहून येतं झालं इथे बघा आता इथे काय बघा इन्सर्ट फिलामेंट अँड प्रेस बटन टू कंटिन्यू दिलं आहे इन्सर्ट फिलामेंट अँड प्रेस बटन टू कंटिन्यू तिकडून करायचं इन्सर्ट फिलामेंट हां केलं इन्सर्ट बोट बोट करायचं इन्सर्ट फिलामेंट हां आणि प्रेस बटन टू कंटिन्यू बटन प्रेस केलं हां गेलं लोड होतो फिलामेंटची जनरल त्याच्यामध्ये जो पण खाली येतो तो पण बाईकपर्यंत झालं जोपर्यंत खाली गळत नाही ह्याच्यातून इकडे गेलं का चाललं ह्याच्यातून इथं आलं ते काय चाललं आता खाली चाललं का आता खाली बघा जाऊ खाली येते ना खाली येते जोपर्यंत खाली गळला पाहिजे खाली गळलं पाहिजे हां आणि ते काढलं फिलामेंट बघा जर नाही आलं खाली तर एक्सट्रूड मोड काय करणार एक्सट्रूड मोड एक्सट्रूड मोड आलं का 200 नाही आलं परत मग एक्सट्रूड मोड कुठून येते ते नोजले ना खाली नाही आलं का नाही एक्सट्रूड मोड लाल कलर वाईट आहे वाईट मध्ये नाही आलं तरी पण एक्सट्रूड मोड एक्सट्रूड मोड करायचं बस एक्सट्रूड ड्रायव्हर घ्या आणि साफ करायचं काढून हे बघा हो आला आम्हाला तर दिसायला दिसलं की आम्हाला हे साफ करायचं साफ करणे साफ करायचं एक्सट्रूड क्विक सॉल्व करावं लागत असेल आहे ना लगेच हो असं काय नाही झालं गरम आहे ते. आता मग रिझ्यूम प्रिंट तिथून लावा ना गरम Resume खाली print. खाली तिथे हे सही ते झालं मग काय झालं फिलामेंट रेडी आहे आपलं हां कुठे होतं लेमन रेडी आहे आता आपण काय करायचं आता आपल्याला ते ह्या मेमरी कार्ड घेऊन घ्यावी लागेल गणेशाची म्हणजे हां टाकावं. टाकावं लागेल प्रिंट फ्रॉम एस डी कार्ड लावून द्यायचं झालं सेटिंग बिटिंग काय नाही आता मेमरी कार्ड तुम्ही घेऊन ह्याच्यात टाकायची आणि पुन्हा पहिले प्रिपेअर करायचं ते काढावं लागेल ना सर सगळं नाही गरज नसते हां. काढतो असंच नाही पण त्याला जोडलेलं असेल तर ते प्रॉब्लेम देईल ना पुढे फिटिंग मध्ये सर त्याचं लिक्विड बनवायचं काढायची गरज काय नाही ते बघा ना कसं किती व्हायचं हा बघा जण काढायचं नाही काय करतो हे केलं हां. हां अशी काहीच करायची गरज नाही बंद करायचं म्हणजे आउट ऑफ आहे तिकडे गेलं